नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर पुन्हाच एकदा हार्दिक स्वागत. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीम याचं शेवटचं एक्झाम्पल पाहतोय, एक्झाम्पल नंबर 5. ठीक आहे. तर सिंगल एंट्री सिस्टीमचं शेवटचं एक्झाम्पल पाहिल्यानंतर पुढचा युनिट कोणता घेणार आहे त्याची मी पूर्वकल्पना तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती देईनच. ठीक आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर एक्झाम्पल लिहून घ्या. ठीक आहे. तर एक्झाम्पल लिहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण एक्झाम्पलचं वाचन करणार आहे. एक्झाम्पलचं वाचन करत असताना स्टेप नंबर 1 संदर्भातील घटकच फक्त वाचन करणार आहे. ठीक आहे. तर सुरुवात या ठिकाणी एका पॅरानं झालेली आहे. तर काय आहे त्या ठिकाणी वाचू शकता की दिव्या कीप्स हर बुक्स अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. त्याची काही कंपनी आहे, तिचे नोंदी केलेल्या आहेत व्यवहारांच्या आणि त्यासाठी तिने सिंगल एंट्री सिस्टीम याचा वापर केलेला आहे. ठीक आहे. तर तिने खालील काही माहिती दिलेली आहे. द फॉलोविंग डिटेल्स आर गिवन. तक्त्यामध्ये या ठिकाणी काही माहिती दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. तर ही माहिती जी आहे, तक्ता जो आहे तो आपल्याला स्टेप नंबर 1ला उपयोगी पडतो. ठीक आहे. म्हणजे ह्या माहितीचा लगेच आपण आता वापर करणार आहोत. या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेत. ॲडजस्टमेंटचा सुद्धा आपण वापर स्टेप नंबर 2ला करणार आहे. 1ला नाही. 1ला आपण फक्त या तक्त्याचा वापर करतो. लायबिलिटीज कोणती आणि ॲसेट कोणती यासाठी फक्त. ठीक आहे. तर आता या ठिकाणी एक शेवटचा पॅरा दिलेला आहे, तो वाचन आपण करूया. या ठिकाणी सांगितले प्रिपेअर करा म्हणजे तयार करा की ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ठीक आहे. असं वेगवेगळं सांगितलं आहे, परंतु मी या ठिकाणी एकच स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणार आहे. दोन्हींचं ओपनिंग पण आणि क्लोजिंगचं पण एकत्र तयार करणार आहे मी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 पण तयार करा म्हणून सांगितले, ते आपण नंतर करणार आहे. ठीक आहे. तर स्टेप नंबर 1 तयार करूया. या ठिकाणी मी म्हणतो स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 कोणती आहे तर त्यासाठी हेडिंग द्यावं लागतं. कोणाच्या पुस्तकामध्ये करतोय? इन द बुक्स ऑफ दिव्या. या ठिकाणी नाव दिलं होतं दिव्याचं, म्हणून या ठिकाणी आपण नाव घेतलं दिव्याचं. त्यानंतर स्टेटमेंट कोणतं आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहावं लागतं, म्हणून स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन. वर्षाच्या शेवटची तारीख 31/3/2018. संपला विषय. किती कॉलम असतात तर 6 कॉलम असतात. लायबिलिटीजला 3 आणि असेटला 3. 6 कॉलम असतात. ठीक आहे. तर आता आपण लगेच स्टेप नंबर 1ला सुरुवात करतो. या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामधील पहिला ट्रान्झॅक्शन बघा काय आहे. कॅश इन हँड, हातामधील पैसे, हातामधील रोख रक्कम कोणाच्या मालकीची असते? स्वतःच्या मालकीची असते. म्हणजेच असेटला जावा. आपली संपत्ती बघा, मी सांगितलंय लायबिलिटी साईडला कर्ज आणि देणं येतं आणि असेटला संपत्ती आणि येणं येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कॅश इन हँड ही आपली संपत्ती आहे. संपत्ती म्हटलं की असेटला जावा. कॅश इन हँड 2000 आणि 4000. संपला विषय. पुढं सांगितलेलं आहे त्यांनी कॅश ॲट बँक. आता कॅश ॲट बँक म्हणजे काय? तर कॅश ॲट बँक म्हणजे बँकेमधील असलेले पैसे त्या व्यवसायधारकाचे. बघा, व्यवसायधारकाचे काहीतरी बँकेमध्ये पैसे होते, ते कोणाच्या मालकीचे असेल? त्या व्यवसायधारकाच्याच मालकीचे असतील. म्हणजे त्या व्यवसायधारकाची ती काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती म्हटलं की असेटला जावा. असेटला कॅश ॲट बँक 3000 आणि 5000. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगितला आहे बिल्डिंग. आता बिल्डिंग म्हणजे काय? बिल्डिंग म्हणजे काय तर इमारत. इमारत ही कोणाच्या मालकीची असते तर व्यवसायधारकाच्याच. म्हणजे ते व्यवसायधारकाची काय आहे? संपत्ती आहे. म्हणून असेटला जावा. बिल्डिंग 30,000 आणि 30,000. पुढं पॉईंट सांगितलं आहे प्लॅन्ट अँड मशिनरी. यंत्रसामग्री ही कोणाच्या मालकीची असते? यंत्रसामग्री ही व्यवसायधारकाच्याच मालकीची असते. म्हणून व्यवसायधारकाची संपत्ती आहे. म्हणून लिहा असेट साईडला प्लॅन्ट अँड मशिनरी 3000 आणि 3000. ठीक आहे. पुढचा पॉईंट रिसिवेबल. पुढचा पॉईंट कोणता आहे? बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजेच काय की काहीतरी बिल येणं आहे. काहीतरी बिल येणं आहे. येणं म्हटलं की असेटला जावा आणि लिहून टाका बिल्स रिसिवेबल. रक्कम 1000 आणि 1500. पुढचा पॉईंट स्टॉक. स्टॉक म्हणजे शिल्लक वस्तू. ज्या काही शिल्लक वस्तू असतात त्या व्यवसायधारकाच्या मालकीच्याच असतात. म्हणून व्यवसायधारकाची ती काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती म्हणले की असेटला जावा. म्हणून त्या ठिकाणी म्हणा स्टॉक 6000 आणि 8000. पुढचा पॉईंट बघूया आपण बिल्स पेएबल.
पेएबल म्हणजे देणं, बिल्स पेएबल म्हणतोय मी, म्हणजेच काय देणं आहे, काहीतरी बिल आपण देणं आहे. देणं म्हणलं की लायबिलिटीला जावा, लायबिलिटी साईडला या, बिल्स पेएबल 2000 आणि 2200. पुढचा पॉईंट सन्ड्री डेप्टर्स, डेप्टर्स म्हणजे ग्राहक. अनेक ग्राहक असतात, त्यांची नावं लिहू शकत नाही. ग्राहकाकडून नेहमी पैसे येणं असतात, लक्षात ठेवा. ग्राहकाकडून नेहमी, डेप्टर्सकडून नेहमी पैसे येणं असतात. येणं म्हणलं की असेटला जावा, असेटला. सन्ड्री डेप्टर 4000 आणि 6000. ठीक आहे, लिहिलं. आता शेवटचा पॉईंट राहिला आहे फक्त, काय आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. अनेक मालक असतात की आपण त्यांना पैसे देणं असतो, त्या सर्व मालकांची आपण नावं लिहू शकत नाही, म्हणून या ठिकाणी हेडिंग दिले सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्सला आपण नेहमी देणं असतो. देणं म्हणलं की असेटला नाही, तर कुठं जायचं सांगा तुम्हीच. देणं नेहमी कुठे येतं, लायबिलिटी साईडला येतं. मी मुद्दा म्हटलं तुम्हाला की बघूया, या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्स हे असेटला नाही येत, तर कुठे येतं, लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला कर्ज आणि देणं येतं, म्हणून सन्ड्री क्रेडिटर्सला नेहमी आपण काय असतो, देणं असतो, म्हणून लायबिलिटी साईडला लिहून टाका 2000 आणि 1000. ठीक आहे. आता सर्वच्या सर्व व्यवहार संपले. तक्त्यामधील आपण काय करतो, स्टेप नंबर 1 स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज करतो. काय करतो, क्लोज करायची आहे. प्रत्येक अकाउंट हे क्लोजच करायचं असतं. ठीक आहे, क्लोज करायचे, पण कोणत्या साईडची बेरीज अगोदर करायची सांगितले ना. असेट साईड इज मोर दॅन लायबिलिटी साईड, म्हणून असेट साईडचीच बेरीज करायची. असेट साईड ही जास्त असते कोणापेक्षा, लायबिलिटीपेक्षा, म्हणून लायबिलिटी साईडची बेरीज नाही करायची अगोदर, तर असेट साईडची बेरीज करायची अगोदर. करा असेट साईडची बेरीज. खाली म्हणा टोटल अमाऊंट. ओपनिंगची बेरीज करा, किती येते, 49,000. क्लोजिंगची बेरीज किती येते, 57,500. जी काय असेट साईडला बेरीज झाली तेवढीच बेरीज आपण कुठे घेतो, लायबिलिटी साईडला, म्हणून टोटल अमाऊंट ओपनिंग 49,000, क्लोजिंग 57,500. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी लायबिलिटीचे 2 व्यवहार आहेत, तर ओपनिंगची त्यांची लायबिलिटीची बेरीज 4000 येते. आपण टोटल अमाऊंट 49,000 का घेतली, हा बरेच जणांना प्रश्न पडत असेल. तर हे 4000 आपण टोटलमधून वजा करणार आहे. जी काही वजाबाकी येते त्याला आपण काय म्हणतो ते लगेच बघूया. आपण म्हणतो त्याला कॅपिटल बॅलन्स इन फिगर. ठीक आहे. तर आता ओपनिंग कॅपिटल काढायचे. ओपनिंग अमाऊंटमध्ये जो काही फरक येतो त्याला म्हणतो ओपनिंग कॅपिटल. तर 49,000 वजा 4000, बिल्स पेएबलचे 2000, सन्ड्री क्रेडिटरचे 2000, 2 अधिक 2 4000. ठीक आहे. 4000 वजा करायचे 49,000मधून, टोटलमधून. जी काही वजाबाकी येते त्याला म्हणतो ओपनिंग कॅपिटल 45,000. आपलं ओपनिंग कॅपिटल हे 45,000 रुपये आलेलं आहे. तसंच क्लोजिंग कॅपिटलचं आपण काढूया. 2,200 आणि 1,000 म्हणजे 3,200 वजा करायचे 57,500मधून. जी काय वजाबाकी येते क्लोजिंग अमाऊंटमध्ये किती आली, 54,300. 54,300 हे आपलं क्लोजिंग कॅपिटल आहे. ठीक आहे. ओपनिंग कॅपिटल 45,000, क्लोजिंग कॅपिटल 54,300. ठीक आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 5 मधील स्टेप नंबर 1 झालेली आहे. काही अडचण नसेल तुम्हाला. ठीक आहे. तर स्टेप नंबर 1 अतिशय साधी सोपी आहे. यानंतर आपण स्टेप नंबर 2 बघणार आहे. त्यासाठी फक्त आपल्याला या स्टेटमेंटमधील ओपनिंग कॅपिटल लागतं आणि क्लोजिंग कॅपिटल लागतं. बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉससाठी आपल्याला या 2 रकमा लागतात, ओपनिंग कॅपिटलची आणि क्लोजिंग कॅपिटलची. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. आता पुढं आपण स्टेप नंबर 2ला जातोय. त्या ठिकाणी सुद्धा मी एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता स्टेप नंबर 2 बघणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटलची रक्कम लिहून घेणं गरजेचं आहे कच्च्या स्वरूपामध्ये. तर किती आहे ओपनिंग कॅपिटल, 45,000, क्लोजिंग कॅपिटल 54,300. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, स्टेप नंबर 2ला सुरुवात करतोय. स्टेप नंबर 2 इन द बुक्स ऑफ दिव्या. स्टेटमेंटचं नाव प्रिपेअरमध्ये दिलं की शेवटचा पॅरा जो आहे एक्झाम्पलमधला त्यामध्ये सांगितले स्टेप नंबर 2 कोणती आहे. तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड 31/3/2019 हे आपण हेडिंग दिलेलं आहे. किती कॉलम असतात, तर कॉलम सर्वांना माहिती आहे 3 कॉलम असतात. पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज.
ठीक आहे. आता आपण सुरुवात करतोय आपल्या स्टेप नंबर 2ला. तर सुरुवात करत असताना फॉर्मॅट माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर फॉर्मॅट सर्वांना माहिती असेल, पाठांतर केला असेल. एकूण 5 एक्झाम्पल झाली, त्यामध्ये आपण बघितलेच. तर पहिला जो मुद्दा असतो तो क्लोजिंग कॅपिटलचा या ठिकाणी मी लिहिला आहे. क्लोजिंग कॅपिटल किती आहे? 54,300. मग लिहून टाका, क्लोजिंग कॅपिटलनं सुरुवात करायची ना. लिहून टाका क्लोजिंग कॅपिटल. आउटर कॉलममध्ये 54,300. यामध्ये काहीतरी ॲड करायचं असतं. आता पुढची स्टेप जी आहे यामध्ये काहीतरी ॲड करायचे आहे. काय ॲड करायचे आहे? तर ड्रॉइंग नेहमी आपण काय करतो? ॲड करतो. दिलं असेल तर करायचंच, नसेल दिलं तर काही रक्कम झिरोच लिहिणार आहे आपण. ठीक आहे. ड्रॉइंग दिलं आहे का बघूया. ॲडजस्टमेंट नंबर 1 इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, काही संबंध नाही. 2 नंबर बघा आर डी डी दिलेलं आहे. आर डी डी नाही आपल्याला पाहिजे, काय पाहिजे आपल्याला? ड्रॉइंग्स पाहिजे. 3 नंबरला बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएशन दिलं आहे, काय गरज नाही. 4 नंबरला बिल्स पेएबल ओव्हर व्हॅल्यू म्हणलं आहे, आपल्याला ड्रॉइंग्स पाहिजे बाळांनो. ठीक आहे, ओव्हर व्हॅल्युएशन नको. 5 नंबरला सांगितले अंडर व्हॅल्युएशन, ते सुद्धा नको. पुढं दिव्या ब्रॉड ॲडिशनल कॅपिटल म्हणले. ॲडिशनल कॅपिटल आता नाही बघत, पुढची स्टेप. ठीक आहे, ॲडिशनल कॅपिटल म्हणलेलं आहे. पुढं काय म्हटलं? प्रिपेअर. तर प्रिपेअर म्हणजे तयार करा, म्हणजे ड्रॉइंग दिले का रे? ड्रॉइंग कसं ओळखतो आपण? 3 शब्द माहिती आहेत ना तुम्हाला. ड्रॉइंग ओळखायचे 3 शब्द कोणकोणते आहेत? पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज आणि हाऊस होल्ड यूज किंवा एक्सपेन्सेस. पुन्हा सांगतो, ड्रॉइंग कसं ओळखायचं? पर्सनल यूज किंवा पर्सनल एक्सपेन्सेस म्हणू शकतो, प्रायव्हेट यूज किंवा प्रायव्हेट एक्सपेन्सेस म्हणू शकतो, आणि तिसरा शब्द आहे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस किंवा हाऊस होल्ड यूज असा शब्द येऊ शकतो. जर शब्द वाक्यामध्ये दिला असेल, वैयक्तिक वापरासाठी म्हटलं असेल, तर ते आपलं ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग दिलं आहे का इथं? नाही, म्हणजे ड्रॉइंगच्या ठिकाणी 0 रक्कम आउटरला मी नील म्हणतो. ठीक आहे. आता क्लोजिंग कॅपिटल अधिक ड्रॉइंग म्हणजे 54,300 अधिक 0 किती येणार बेरीज? 54,300. ठीक आहे. आता या 54,300 मध्ये काहीतरी वजा करायचे. काय वजा करतो बाळांनो? तर लेस ॲडिशनल कॅपिटल. ॲडिशनल कॅपिटल दिलंय का? तर दिलंय ना ॲडिशनल कॅपिटल. शेवटची ॲडजस्टमेंट 6 नंबरची बघा ना, दिव्या ब्रॉड ॲडिशनल कॅपिटल. 6 नंबरची ॲडजस्टमेंट म्हणजे सांगितलंय, वाचा. दिव्या ब्रॉड ॲडिशनल कॅपिटल इन टू द बिझनेस. बघा तिनं काय केलं? ॲडिशनल कॅपिटल घेतलेलं आहे बिझनेससाठी. किती रुपये? 1,000 रुपये. आणि 1 ऑक्टोबर 2017. ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2017ला ॲडिशनल कॅपिटल म्हणजे जादा भांडवल घेतलेलं आहे. किती रुपयेचं? 1,000 रुपयेचं. लिहून टाका ना आउटरला 1,000 रुपये. ठीक आहे. 54,300 गुणिले 1,000, 53,300. जी काय वजाबाकी येते त्या वजाबाकीला आपण म्हणणार आहे ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल म्हणणार आहे. ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल किती आहे आपला? 53,300. या 53,300 मध्ये आपण अजून एक मुद्दा वजा करतो. कोणता मुद्दा वजा करतो? तर ओपनिंग कॅपिटल या ठिकाणी दिला आहे. ओपनिंग कॅपिटल काय करणार आहे? वजा करा. वजा लेस ओपनिंग कॅपिटल किती आहे? 45,000. मग 53,300 वजा 45,000. 53,300 वजा 45,000 वजा बाकी करा. अधिक मध्ये जर उत्तर आलं तर प्रॉफिट म्हणायचं, ग्रॉस प्रॉफिट. वजामध्ये जर उत्तर आलं तर ग्रॉस लॉस म्हणायचं. ठीक आहे. तर मी या ठिकाणी म्हणणार आहे, बघा प्लसमध्ये उत्तर आलं आहे म्हणून ग्रॉस प्रॉफिट. प्लसमध्ये उत्तर किती आलं आहे? 8,300. ठीक आहे. 8,300 हा आपला ग्रॉस प्रॉफिट आला आहे. ठीक आहे. आता या ग्रॉस प्रॉफिटमध्ये आपल्याला काहीतरी ॲड करायचं असतं. ते ॲड कोणतं आहे कोणतं नाही हे बघूया आपण. ते ॲडजस्टमेंट बघावी लागेल. ॲड काय करतो रे बाळांनो? ॲड इन्कम अँड गेन. उत्पन्न आणि फायदा असेल तर ॲड करा. उत्पन्न आणि फायदा दिलाय का हे बघण्यासाठी ॲडजस्टमेंट बघावी लागेल. ॲडजस्टमेंट नंबर 1 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. भांडवलावरील व्याज हा आपला लॉस आहे, संबंध नाही, लॉस नाही बघायचा आपल्याला. पुढं ॲडजस्टमेंट नंबर 2 आर डी डी. अरे लॉस आहे ना, बघायचं नाही. तिसरं बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड. घसारा लॉस आहे, नाही बघणार. 4 नंबरला बिल्स पेएबल आर ओव्हर व्हॅल्यूड.
बघा, बिल्स पेएबल हे आपलं असेट आहे का लायबिलिटी आहे? बिल्स पेएबल, पेएबल म्हणजे देणं, देणं म्हटलं की लायबिलिटी, लक्षात ठेवा लायबिलिटी आहे. लायबिलिटीचं काय केलंय? ओव्हर व्हॅल्युएशन केलंय. म्हणजे बिल्स पेएबल 100 रुपये होतं खरं, पण ते आकारला आपण 150 रुपये. बघा, आपलं कर्ज किती होतं, देणं किती होतं 100 रुपये, पण दिसतंय किती चुकून 150 रुपये. मग चुकून 150 रुपये झालंय म्हणजे कर्ज आपल्याला कमी केलं पाहिजे. कर्ज आपलं कमी केलं पाहिजे. हे कर्ज कमी झालं, लक्षात ठेवा. बिल्स पेएबल आपलं देणं 150 रुपये चुकून दाखवलंय, खरं आहे 100 रुपये. मी एक उदाहरण सांगतोय. खरंच दाखवावं लागणार आहे ना आपल्याला, 100 रुपये दाखवायचे आहेत ना. 100 रुपये दाखवण्यासाठी काय केलं पाहिजे की 50 रुपये वजा केले पाहिजेत. म्हणजे कर्ज आपलं 50 रुपयानं कमी झालं. अरे बाळांनो, देणं आपलं 50 रुपयानं कमी झालं म्हणजे तो आपला फायदा आहे. कर्ज आपलं 50 रुपयानं कमी झालं, आपला तो काय आहे? फायदा आहे. लायबिलिटी जर ओव्हर व्हॅल्यू झाली असेल तर तो आपला फायदा असतो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी लिहायचं इन्कम अँड गेनमध्ये बिल्स पेएबल ओव्हर व्हॅल्यूड, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ बिल्स पेएबल. किती रुपये आहे? रक्कमच दिली, काढायची गरज नाही. किती रुपये रक्कम आहे? 600. लिहून टाका इनरला 600. अजून कोणता मुद्दा आहे का बघूया आपण. ठीक आहे, पुढे सांगितलंय क्रेडिटर्स आर अंडर व्हॅल्यूड. आता मला सांगा, क्रेडिटर्स हे आपलं असेट आहे का? नाही. मालकाला नेहमी आपण देणं असतो. क्रेडिटर्स हे आपलं लायबिलिटी आहे. लायबिलिटी जर अंडर व्हॅल्यू झाली असेल म्हणजे समजा आपली खरी रक्कम मालकाला देण्याची 100 रुपये होती. किती रुपये होती? 100 रुपये. पण आपण चुकून 50 रुपये दाखवले. किती दाखवले? 50 रुपये. कमी दाखवले. आपल्याला द्यायचे 100 रुपये, दाखवले किती? 50 रुपये. म्हणजे 50 रुपयानं आपल्याला वाढवावं लागणार आहे. खरी रक्कम घेण्यासाठी काय केलं पाहिजे? 50 अधिक 50 म्हणजे 100. म्हणजे आपलं देणं वाढलं 50 रुपयानं, तो आपला लॉस आहे. देणं म्हणजे कर्ज वाढलं. कर्ज वाढलं की तो आपला लॉस असतो, लक्षात ठेवा. कर्ज कमी झालं की आपला तो फायदा. असेट आपलं कमी झालं तोटा, असेट आपलं वाढलं फायदा. उलट आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी क्रेडिटर्स दिलंय म्हणजे लायबिलिटी आपली काय झाली? अंडर व्हॅल्यू म्हणजे कमी आकारली होती, ती आता काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे. बघा, आपण अंडर व्हॅल्युएशन केलं होतं म्हणजे चुकून कमी रक्कम आकारली होती, ती आता आपल्याला वाढवायचे. आपलं कर्ज वाढलं, देणं वाढलं, आपला तो लॉस आहे म्हणून लॉसमध्ये जाणार आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा. दिव्या ब्रॉड ॲडिशनल कॅपिटल झालं आहे ना, ॲडजस्टमेंट नंबर 6 संपलेली आहे. ठीक आहे, तर आता म्हणजे इन्कम अँड गेन कोणताही नाही. आउटरला बेरीज करा. 600 8,300. ग्रॉस प्रॉफिट किती आहे आपला? 8,300 अधिक 600. बेरीज करा 8,900. ठीक आहे, 8,900 ही बेरीज झालेली आहे. या बेरीजेमधून काहीतरी वजा करतो ना. वजा काय करतो? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेस अँड लॉसेस कोणकोणते आहेत हे बघण्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट बघावे लागतील. तर बघूया ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 1, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. भांडवलावरील व्याज हा आपला लॉस असतो. लिहून टाका लॉस. इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहिलं. दिली का रक्कम तिथं? नाही ना. 5% सांगितले, काढावं लागेल. या ठिकाणी मी इन द ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, आता इन द ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल आपल्याला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचे आहे. कॅपिटलवरती व्याज काढतो, पण कोणत्या 2 रकमेवरती? ओपनिंग कॅपिटल आणि ॲडिशनल कॅपिटल. बघा, ओपनिंग कॅपिटल आहे का? आहे की ओपनिंग कॅपिटल 45,000. ॲडिशनल कॅपिटल आहे का? बघा, ॲडिशनल कॅपिटल 1,000 आहे. म्हणजे दोन्हीही रकमा आहेत. दोन्हीच रकमेवरती आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढतो. क्लोजिंग कॅपिटलचा संबंध घेत नाही. ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटलचा सुद्धा संबंध घेत नाही. 2च घटकांचा, ओपनिंग कॅपिटल आणि ॲडिशनल कॅपिटल. पहिल्यांदा आपण काढू ओपनिंग कॅपिटलवरती 12 महिन्याचं. ठीक आहे, मग या ठिकाणी मी म्हणतो ओपनिंग कॅपिटल किती आहे बाळांनो? ओपनिंग कॅपिटल 45,000. 2 शून्य घालवा. गेले 2 शून्य राहिले किती? 450 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10%. किती टक्के आहे? 10%. म्हणजे 450 गुणिले 10 गुणाकार करा.
4,500 म्हणजे ओपनिंग कॅपिटलवरती इंटरेस्ट ऑन कॅपिटल 4,500 आलं. आता ॲडिशनल कॅपिटल दिलं आहे म्हणून त्याच्यावरती आकारावंच लागतं, म्हणून या ठिकाणी ॲडिशनल कॅपिटल म्हणतो मी. किती रुपये आहे? 1,000 रुपये. 1,000वरती आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचे, पण ते काढत असताना त्याची ॲडजस्टमेंट वाचावी लागते. त्याची ॲडजस्टमेंट बघा, व्यवस्थित वाचा. तारीख काय दिली का? जे काय जादा भांडवल वाढलं ते कोणत्या तारखेला वाढलं, म्हणजे 12 महिन्याचं घ्यायचं का 6 महिन्याचं घ्यायचं हे सांगितलं का बघूया. बघा, जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं असेल तर ॲडिशनल कॅपिटलचा संबंध घेताना त्याची ॲडजस्टमेंट नीट वाचायची. वाचा ॲडजस्टमेंट नंबर लास्ट 6 नंबरची. दिव्या ब्रॉड ॲडिशनल कॅपिटल इन टू द बिझनेस. बघा, दिव्यानं काय केलं की ॲडिशनल कॅपिटल घेतलेलं आहे, खरेदी केलेलं आहे. किती रुपयांचं? 1,000 रुपयांचं. पण कधी? 1 ऑक्टोंबर 2017ला. ऑक्टोंबरपासून मार्च महिन्यापर्यंत वाचायचं. ठीक आहे. आता त्या ठिकाणी 17 झालं आहे, बरोबर आहे, 17 बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याकडे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसमध्ये फॉर द इयर एंडेड याची तारीख घेताना चुकलेली आहे. किती आहे? 31/3/2019. तर तिथं 31/3/2018 लक्षात ठेवा. ठीक आहे, बाय मिस्टेक माझ्याकडून झालं असेल, समजून घ्यावं. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे? ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत महिने मोजायचे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने झाले? 6 महिने झाले. म्हणजे 6 महिन्यांचं डेप्रिसिएशन आकारायचं आहे. किती महिन्याचं? 6 महिन्याचं. बघा, पुन्हा एकदा मी मंथ म्हणतोय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे किती महिन्याचं आकारायचं आहे? 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आकारायचं आहे ॲडिशनल कॅपिटलवर सांगितले तारीख म्हणून. ठीक आहे, तर घेऊन टाकू आपण लगेच. 1,000चे पहिल्यांदा 2 शून्य घालवले, राहिले किती? 10. 10 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट 10. 10 गुणिले 10, 12 महिन्याचं उत्तर किती आलं आपलं? 100. हे 100 रुपये उत्तर आलं आहे ते 12 महिन्याचं आहे. आपल्याला पाहिजे 6 महिन्याचं. 100 भागिले 2, 50. म्हणजे ॲडिशनल कॅपिटलवरती व्याज किती आलं? 50 रुपये. ठीक आहे. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल टोटल किती आहे? ओपनिंग कॅपिटलचं 4,500 आणि ॲडिशनल कॅपिटलचं 50. बेरीज करा. 4,500 अधिक 50, 4,500 50 म्हणून घेऊन टाका. इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या समोर 4,550. पुढची ॲडजस्टमेंट बघणार आहे आपण. ॲडजस्टमेंट नंबर 1 झाली. ॲडजस्टमेंट नंबर 2 महत्त्वाची आहे. काय सांगितले? प्रोव्हाइड RDD ॲट 5% ऑन डेप्टर्स. RDD आकारा 5% कशावर? डेप्टर्सवर आकारीच पाहिजे. आता RDD आपला लॉस आहे. बघा, RDD आपला काय आहे? लॉस म्हटलं की 2 नंबरला पॉईंट टाका. RDD काढायची आपल्या टक्केवारी दिलेली आहे. इन द ब्रॅकेटमध्ये किती आहे बघूया आता. RDD काढायचे कशावर? RDD काढायचे कशावर? सांगितले की डेप्टर्सवर. आणि डेप्टर्सवर RDD काढत असताना या ठिकाणी 2 बॅलन्स आहेत, ओपनिंगचा पण आणि क्लोजिंगचा पण. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं आहे की RDD काढत असताना पहिल्यांदा डेप्टरचा बॅलन्स कोणता विचारात घ्यायचा? क्लोजिंग बॅलन्स विचारामध्ये घ्यायचा. किती आहे डेप्टरचा क्लोजिंग बॅलन्स? 6,000 रुपये. किती आहे? 6,000 रुपये. आणि या 6,000मधून बॅड डेप्स जर दिले असतील, या ठिकाणी जर ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेप्स दिले असतील तर ते बॅड डेप्स 6,000मधून वजा करायचे असतात. मला सांगा, बॅड डेप्स दिसतात का कुठं? बॅड डेप्स नाही दिसत. असतं तर वजा करून नंतर मग RDD आकारली असते. नाही म्हटलं तर 6,000 घेऊ आपण या ठिकाणी. 6,000चे 2 शून्य घालवा, राहिले किती? 60. 60 गुणिले रेट ऑफ RDD किती आहे? 5%. म्हणून 60 गुणिले 5 किती येते? 300. म्हणजे आपली RDD किती आली रे? 300. लिहून टाका इनर कॉलमला 300. ॲडजस्टमेंट नंबर 1 झाली. ॲडजस्टमेंट नंबर 2 झाली. ॲडजस्टमेंट नंबर 3 काय सांगितलं आहे? महत्त्वाचं आहे.
डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे, डेप्रिसिएशन आकारावंच लागणार आहे. डेप्रिसिएशन आकारावं लगेच, पण कशावरती आकारायचं, वाचा व्यवस्थित ॲडजस्टमेंट. बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. 10% डेप्रिसिएशन काढा कशावर, बिल्डिंगवर. म्हणून या ठिकाणी 3 नंबरला टाका. डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे म्हणून लॉसमध्येच घेतो आहे. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग काढावं लागेल. इन द ब्रॅकेटमध्ये बिल्डिंगची रक्कम बघा तक्त्यामध्ये 30,000 आणि 30,000 एकसारखी रक्कम आहे, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. घ्या इथं 30,000. 30,000चे 2 शून्य घालवा ना, 2 शून्य राहिले किती, 300. 300 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन किती आहे बघा ना तिथं, 10%. 300 गुणिले 10 किती उत्तर येते, 3,000. म्हणजे डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग आपलं किती आलं, 3,000. लिहून टाका मग पुढं, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंगच्या समोर 3,000. ॲडजस्टमेंट नंबर 3 संपली का, नाही. बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% हे झालं. पुढं बघा आणखी. अँड प्लॅन्ट अँड मशिनरी बाय 5%. बघा प्लॅन्ट अँड मशिनरीवरती सुद्धा डेप्रिसिएशन आकारा 5% असं त्यांनी सांगितलं आहे. डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे आणि लॉसच्या खाली लिहून ठेवा 4 नंबरला डेप्रिसिएशन ऑन प्लॅन्ट अँड मशिनरी. ठीक आहे की ते प्लॅन्ट अँड मशिनरीची रक्कम बघा तक्त्यामध्ये 3,000 आणि 3,000. ठीक आहे, म्हणजे एकसारखीच रक्कम आहे. इन द ब्रॅकेटमध्ये लिहून टाका, काढावं लागतं आपल्याला. ठीक आहे, प्लॅन्ट अँड मशिनरी रक्कम एकसारखी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी लिहून टाका 3,000. 3,000चे 2 शून्य घालावा, राहिले किती, 2 शून्य गेल्यावर 30. म्हणून 30 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे 5%. म्हणून 30 गुणिले 5 इथे किती, 150. म्हणून डेप्रिसिएशन ऑन प्लॅन्ट अँड मशिनरी 150 लिहून टाका इनर कॉलमला. ठीक आहे, आणि पुढची ॲडजस्टमेंट बघूया आता लगेच. झालं आपलं डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट संपली. 3 नंबरची ॲडजस्टमेंट संपली. ॲडजस्टमेंट नंबर 4, बिल्स पेएबल आर ओव्हर व्हॅल्यूड. आता मी मगाशी सांगितलं लायबिलिटीचं ओव्हर व्हॅल्युएशन झालं असेल. बिल्स पेएबल हे आपलं काय आहे, लायबिलिटी आहे. जर त्याचं ओव्हर व्हॅल्युएशन झालं असेल तर तो आपला फायदा असतो. फायदा केला आहे का बघा, ॲड केला आहे का, हो केला आहे ॲड. म्हणजे ती ॲडजस्टमेंट संपलेली आहे 4 नंबरची. 5 नंबरची ॲडजस्टमेंट काय आहे, क्रेडिटर्स आर अंडर व्हॅल्यूड. महत्त्वाचा विषय बघा, क्रेडिटर्स हे आपलं काय आहे, लायबिलिटी आहे. लायबिलिटीचं अंडर व्हॅल्युएशन झालं होतं चुकून, आपल्याला ती रक्कम वाढवली पाहिजे. आपलं देणं वाढलं, आपला लॉस आहे. लायबिलिटीज अंडर व्हॅल्युएशन हा आपला लॉस आहे. क्रेडिटर काय झाले, अंडर व्हॅल्यू झाले, म्हणजे चुकून आपल्याकडून कमी आकारलं गेलं होतं, आता ते वाढवावं लागणार आहे. वाढवायचं म्हणलं की तो आपला लॉस म्हणलं की घेऊन टाका या ठिकाणी अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्रेडिटर्स. रक्कम दिलेली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. किती आहे, 2,000 लिहून टाका इनरला 2,000. आणि शेवटची ॲडजस्टमेंट झालेली आहे ॲडिशनल कॅपिटलची, म्हणजे सर्वच्या सर्व ॲडजस्टमेंट संपल्या. एक्सपेन्सेस अँड लॉसेसची इनर कॉलमची बेरीज करावी लागेल. बेरीज करून आउटरला घ्यायची, 10,000 बेरीज येते. ठीक आहे, म्हणजे 8,900मधून या ठिकाणी लाल अक्षरामध्ये जी बेरीज दिसते त्या बेरीजेमधून हे 10,000 वजा करायचे. वजाबाकी अधिकमध्ये आले तर नेट प्रॉफिट, नंतर वजाबाकी वजामध्ये आले तर नेट लॉस. 8,900 वजा 10,000, वजामध्ये उत्तर येतं आहे वजा 1,100 येतं आहे ना. बघा एक्सपेन्सेस अँड लॉसेसची रक्कम जास्त आहे म्हणून वजामध्ये उत्तर येतं आहे 1,100. म्हणजे वजामध्ये जर उत्तर येत असेल तर तो आपला नेट लॉस आहे, म्हणून त्या ठिकाणी मी काय म्हटलं, नेट लॉस. आत्तापर्यंत 4 एक्झाम्पल बघितले, त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिटच नेट प्रॉफिटच होता. ठीक आहे, परंतु आता या ठिकाणी वजामध्ये उत्तर आलं म्हणून आपण नेट लॉस म्हटलं. ठीक आहे, सर्व एक्झाम्पल साधी सोपी होती, काही अवघड नव्हतं. फक्त 3 नंबरचं एक्झाम्पल त्यामधील एक ॲडजस्टमेंट थोडीशी महत्त्वाची होती. ठीक आहे, त्यासाठी आपले 15 मिनटं गेले होते एका ॲडजस्टमेंटसाठी. तर 3 नंबरचं एक्झाम्पलसुद्धा महत्त्वाचं आहे. सर्व एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. कोणत्याही एक्झाम्पलमध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता.
आता हे एक्झाम्पल संपलेलं आहे. तुमची मी एक्झाम घेणार आहे. येत्या 2 दिवसामध्ये मी तुम्हाला एक्झाम संदर्भात आपल्या ग्रुपवरती मी तुम्हाला मेसेज करेनच, त्याची लिंक शेअर करेन. ठीक आहे. एक्झाम तुमची महत्त्वाची आहे, कारण की तुम्ही किती शिकला आहात हे समजण्यासाठी आपल्याला एक्झाम महत्त्वाची आहे. तर ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.